वाहतुकीच्या नियमांची माहिती नाही, वाहन चालवण्याचं प्रशिक्षण नाही, तरी देखील बालहट्ट म्हणून अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकी देतात. त्यातून अपघाताची शक्यता बळावते. त्याविरोधात जिल्हा पोलीस दलानं मोहीम उघडली आहे. बुधवार आणि गुरुवार शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 15 अल्पवयीन दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी पालकांना 25,000चा दंड आणि 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्यानं पालकांचे धाबे दणाणले आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यासाठी दिल्यानंतर त्यांच्याकडून अपघाताच्या गंभीर घटना घडल्यात. त्यामुळे नियमांच्या कडक अंमलबजावणीचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गुन्हे आढावा बैठकीत दिले. त्यानुसार कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाईला सुरुवात झाली. त्यामध्ये शाहूपुरी पोलिसात 8, राजारामपुरी पोलिसात 3, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 1 तर लक्ष्मीपुरी पोलिसात 3 असे 2 दिवसात 15 गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन चालकांकडील दुचाकी जप्त करण्यात आल्या, त्यांच्या पालकांना बोलावून माहिती देण्यात आली. तसंच गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 वर्ष तुरुंगवास आणि 25,000 रुपये दंड भरावा लागत असल्याचं पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं. त्याचबरोबर ज्या वाहनाचा वापर अल्पवयीन मुलानं केलाय त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन 12 महिन्यांसाठी रद्द होत असल्याचं सांगण्यात आलं. संबंधित अल्पवयीन दुचाकी चालकांवर बाल न्याय कायद्याअंतर्गत खटला चालवला जातो. तसंच त्या अल्पवयीन मुलाला वयाच्या 25 वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळत नाही असं देखील सांगितलं. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.